मच्छिंद्र धोंडीबा साखरे, तालुका मंगळवेढा. तिथं माझी जमीन आहे 5 एकर. मग ती जे खातोय ठाकरे गटाचा नेता, मग त्याच्या सांगते सिक्युरिटी आहे, त्याची ती धमक्या देतोय. शरद कुळे, तुझा हात पाय मोडेन, हे करेन, शेताकडे येऊ नको. जमीनच माझी खाऊ देत नाही. हा, किती दिवसापासून 4-5 वर्ष झालं. माझी एकूण जमीन आहे बघा तर 14 एकर पण माझी वाटली ना 5 एकर येते. महारवत नाही. आता काय तुम्हाला उत्पन्न साधन काय नाही. आता कसं जगताय काय? काय काम करून खातोय. कब्जा केलाय तिथे? कब्जा केलाय, ऊस लावलाय तिथं. है ना? हा, मग अजिबात येऊ देत अहो येऊच देत नाही. बरं. हा, काय म्हणते गेलं? अशी ना टांगड तोडीन, मी ठाकरे गटाचा नेता आहे, टांगड तोडीन तुझं, येऊन इकडं म्हणते. तक्रार बिक्रार तुम्ही दिली नाही? तक्रार दिली. काय करत नाही? कुठलं वकील मलाच बोलवते, त्याला बोलवत बी नाही, त्याच्यावर वाऱ्यान नाही, फिरेन नाही, काय नाही. नाही, त्याच्या नावावर काय उतारा बितारा काय सुद्धा नाही त्याच्यानं. पुण्या नावावर नाही उतारा. माझ्या नावावर निघतोय. कसं काय दादागिरी करते? आता आम्ही गरीब माणसं आहे हो. तुम्ही का पैसे बिसे घेतले? काय सुद्धा नाही, रुपये सुद्धा त्याच्या जमीन देत नाही ना. हा ते दोषी आहे का एवढे? हा, ते दोषी आहे? कशी तशी आमची माणसं जाऊन त्याला दोषी आहे का तिकडे एवढं? हाय हाय. त्याला घाबरते? घाबरते तो त्या सिक्युरिटीला बघून. कोण हा. असते security? 2 पोलीस आहेत त्याच्या संग. त्यांच्याकडे काय हत्यार असते? मग बंदूक असते त्यांच्याकडे, कोणाकडे? त्या सिक्युरिटीकडे. मग त्याचं संरक्षण काढून घ्यावं, आमची जमीन मिळावं. नाही झालं तर काय करणार? नाही तर आत्महत्या करणार. बरं. हा. बॉम्बे इन्फिरियर व्हिलेज वतन ॲब्युलेशन ऍक्ट 1958 नुसार महार वतन जमीन हा भोगवटदार वर्ग 2 मध्ये येतो. ती सरळ विक्री केली जाऊ शकत नाही. ती विक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी परवाना लागतो, आणि जर जिल्हाधिकारी परवाना नसेल तर ती जमीन बेकायदेशीररित्या ठरली जाते, बेकायदेशीर ठरली जाते. त्यामुळे जे काही शेतकऱ्यांवर जो काही अन्याय झालेला आहे त्यांची पडताळणी करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पुढील जे काय जो कोण आहे जबरदस्ती काय दादागिरी करून त्यांच्या शेतामध्ये जो घुसलेला आहे, शरद कोळी नावाचा ठाकरे गटाचा कोणतरी आहे, तो काय पाय तोडीन, हात तोडीन, पोलिसांचीच बंदूक घेऊन त्यांच्यावर मारा करेन, असे काय काय वक्तव्य करतो. तर त्याचं जे काय म्हणणं आहे ते आम्ही कलेक्टर समोर निवेदन देऊन मानणारच आहे. तिथून पुढं कायदेशीररित्या आम्ही लढणार आहे.